लोकांनी तर हे सुद्धा सांगितलं होतं तुमच्या मुलीला दोन्ही हात नाही तिला मारून टाका, पण आज त्याच मुलीकडे सगळे लोक गारवाने बघताय. मी बस मधून चाललो होतो, सगळी गाडी भरलेली होती, पुढे एकच सीट रिकामं होतं. त्या दीदींना विचारलं, दीदी मी इथं बसू का हो? दीदी लगेच हो बोलल्या. दीदी मला म्हटल्या, दादा एवढं खिडकी खोलून देतो का रे? पहिलं तर मला विचार आला दीदींनी मला का सांगितलं, त्याच्यानंतर बघितलं दीदीला दोन्ही हात नव्हते. त्यांनी लगेच त्यांच्या मोबाईल मध्ये माझी आयडी ओपन केली आणि म्हणलं, दादा मी पण तुझे व्हिडिओज बघते बर का. मी एका बाजूला खुश पण झालो, पण दुसऱ्या बाजूला लगेच इमोशनल होऊन गेलतो. दीदी मला एकदम कॉन्फिडंट होऊन बोलल्या, ए दादा इकडं कुठे चालला रे? पण माझा आवाज थोडासा इमोशनलच होता. बोललो, दीदी मी ना तुळजापूरला चाललोय देवीला. दीदी मला बोलल्या, दादा माझी आजी पण तुझी खूप मोठी फॅन आहे, एकदा घरी येतो का रे आजीला भेटायला? आणि तू जर जेवण नसेल ना केलं तर जेवण पण तुझ्यासाठी बनवते, तू जेवण करून जा. दीदीला म्हणलं, कोण आजी जेवण बनवणार ना? दीदी म्हणल्या, नाही मी स्वतः. मी खरंच लय एक्साइटेड झालो होतो या सगळ्या गोष्टी बघायला. दीदीला मी लगेच हा बोललो. दीदीने त्यांची बॅग घेतली, त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट दीदीच्या घरी गेलो. छोटसच घर होतं दीदीचं. दीदी म्हणल्या, दादा थांब मी तुला ना लगेच स्वयंपाक बनवायला सुरुवात करते. दीदींना तिच्या हातानेच गॅस पेटवला. हा हातांनीच, कारण की सगळे काम जर त्या पायांनी होत असेल तर त्यांना पाय म्हणणं अशक्य आहे. दीदींनी जेवण बनवलं, मला वाढलं सुद्धा. जेवणाचा पहिलाच घास घेतला आणि म्हटलं, आई शपथ याच्या पुढे तर 5 स्टार हॉटेल सुद्धा फेल आहे डायरेक्ट. दीदीला म्हटलं, अहो दीदी लय भारी जेवण बनवलंय तुम्ही. दीदी म्हटलं, अरे खोटं नको बोलू, मीठ काढून ठेवलं तर मीठ टाकायचं विसरले मी. म्हटलं किती प्रामाणिक स्वभाव आहे दीदींचा. सेम असाच शॉक मला सुद्धा बसला होता. दीदीला दोन्ही हात नाही, दीदी पायाने हार्मोनियम वाजवतात. आणि एवढं होऊन सुद्धा लोकांनी त्यांना नाव ठेवलं की तुम्ही वाद्याला पाय लावता म्हणून. माझे पाय हेच माझे हात आहे आणि कला ही मनात असते आणि भावना महत्वाची आहे आणि माझी भावना ही शुद्ध आहे. तुम्हाला ऐकून खोटं वाटन, दीदीनं मला सांगितलं दीदीने SMC मध्ये जॉबला सुद्धा आहे. तुमच्या आयुष्यातला असा कोण व्यक्ती का ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्याच्यानंतर सर्व समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवला, असं कोण व्यक्ती? माझा बाप. म्हणजे बापाचा दिवस कोणता नसतो, बापामुळेच आपला दिवस आहे. बरोबर. दीदीला म्हटलं, दीदी तुमच्या समोर जर देव आला आणि देव जर म्हटलं मी तुला परत दोन्ही हात देतो, तुम्ही घ्या शंका? नाही. खूप आनंद वाटतो. मी सगळीकडे तिच्या संग फिरलो तेव्हा मला लई वाईट वाटलं. तिचं वाईट वाटण्याजोगं होतच तिचं काहीतरी आता मोठं व्हावं, चांगलं व्हावं तिचे. जाता आता एवढं सांगतो, देवाने तुमच्यासाठी भरपूर काही दिलेलं आहे, त्याचा चांगला वापर करा. आणि जर दीदी एवढे कष्ट सहन करू शकते तर आपण का बरं नाही? जेव्हा मी चालते तेव्हा माझे पाय असतात आणि जेव्हा मी माझी प्रत्येक गोष्ट करते ते माझे हात असतात. मग माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझी कला पण आहे.